श्री स्वामी समर्थ मंडळी. शनी जयंती आणि शनी अमावस्या ही एकाच दिवशी आलेली आहे. ती कधी आहे तर 16 मे 2026 रोजी आलेली आहे. आणि त्या दिवशी शनी पीडेतून मुक्ती देणारे काही उपाय आपण सांगणार आहोत. म्हणजे ज्यांच्या पाठीमागे शनीची पीडा आहे किंवा असेल किंवा नसेल, जे काय असेल ते शनीच्या पीडेतून मुक्त होण्यासाठी काय उपाय करायचे, काय करायचं आपल्याला, ते या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. आणि हे उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या पाठीमागची शनीची जी काय पीडा आहे, वाईट काळ आहे, तो नक्कीच तुमच्या पाठीमागून सरणार आहे आणि तुम्हाला त्याचे चांगले दिवस येणार आहेत. तर आता ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपण लगेच आता त्या संदर्भात माहिती देऊया. तर बघा, या वर्षी 16 मे 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महायोग जुळून येत आहे. या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून साक्षात सूर्यपुत्र भगवान शनिदेव यांची शनी जयंती देखील आहे. ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे तिला शनी अमावस्या म्हटले गेलेले आहे. आणि अशा प्रकारे शनी जयंती आणि शनी अमावस्या ही एकाच दिवशी येणे, ही घटना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली मानली जात आहे. आता बघा, त्यानंतर 16 मे 2026 हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. ते कसं? तर बघा, जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्याच दिवशी शनी जयंती असते, तेव्हा केलेल्या दानाचे आणि पूजेचे फळ अनेक पटींनी वाढते. ज्यांच्यावर शनीची साडेसाती आहे, ढह्या आहे किंवा शनीची पीडा आहे, त्यांच्यासाठी हा दिवस भाग्योदयाचा ठरू शकतो. कसा ठरू शकतो आणि त्यासाठी काय करायचं जाणून घेऊया पुढच्या काही सेकंदामध्ये. बघा, वैशाख अमावस्येचे विशेष महत्व काय आहे हे एकदा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. वैशाख अमावस्या म्हणजे बघा शनी जयंती, या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला असे मानले जाते. शनी अमावस्या ही शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनैश्चरी अमावस्या सुद्धा म्हणतात, जी पितृदोष आणि शनी दोषासाठी प्रभावी मानली जाते. महायोग काय आहे? एकाच दिवशी जयंती आणि अमावस्या आल्याने शनीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे, असं आहे या वैशाख अमावस्येचं महत्व आहे. शनी अमावस्येचं महत्व आहे. शनी जयंतीचं सुद्धा हे महत्व आहे. आता आपल्याला काय करायचंय, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष विधी काय आहे तो अगोदर बघणं गरजेचं आहे, म्हणजे पीडा दूर नक्कीच होणार आहे. पहिली गोष्ट आहे पवित्र स्नान. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. यामुळे शरीरातील नकारात्मकता दूर होते. दुसरा आहे तैलाभिषेक. शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण करावं. अर्पण करताना शनिदेवाच्या डोळ्यात न पाहता चरणांकडे पाहून प्रार्थना करावी. आणि तिसरी गोष्ट आहे पिंपळांची पूजा. शनी अमावस्या शनी जयंती या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालताना ओम शम शनेश्वराय नमः, ओम शम शनेश्चराय नमः, ओम शम शनेश्चराय नमः असा या मंत्राचा जप करावा. तुम्हाला वाटेल तितका तुम्ही करू शकता. 11 वेळा, 24 वेळा, 108 वेळा, 1008 वेळा, 52 वेळा, कितीही तुम्ही वेळा याचा मंत्र जप करू शकता. त्यानंतर बघा, आता महत्वाची गोष्ट, शनीच्या पीडेतून मुक्तीसाठी प्रभावी उपाय काय आहेत ते या ठिकाणी आपल्याला आता पाहायचे आहेत. पहिली गोष्ट आहे शनीच्या साडेसातीतून प्रभावातून मुक्त होण्यासाठी ज्यांना साडेसातीचा त्रास होत आहे त्यांनी या दिवशी दान करण्याला विशेष महत्व द्यावे. याच्यामध्ये तुम्ही अन्नदान हे सुद्धा करू शकता. या दिवशी गरजू व्यक्तींना काळे उडीद, काळे तीळ, खिचडी दान करावी. वस्तू सुद्धा दान करू शकता. याच्यामध्ये काळे कपडे, लोखंडी भांडी, काळी छत्री किंवा चामड्याचे बूट दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शिवाय पशुसेवा सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे काय, काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गायीला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने शनीची पीडा शांत होते, असं सुद्धा या ठिकाणी उपाय सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी काय टाळायचं आहे, काय गोष्ट करायची नाही. तर या दिवशी तुम्हाला मीठ, लोखंड आणि मोहरीचे तेल विकत घ्यायचं नाही. कोणाशी खोटं बोलायचं नाही किंवा गरिबांचा अपमान करायचा नाही, कारण शनी हा न्यायाचा देव असून तो कर्माचे फळ देतो.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.